जी कसं आहे, हल्ली त्याला रोज मी फोन नाही करत, सुनीलला छळत असतो त्याच्या तब्येतीबद्दल. खूप दिवसापासून भेटायचं तर होतंच. आज भेट झाली, एकूण भेटून चांगलं वाटलं. बरोबर आहे, आज खूप फ्रेश दिसलं मला. संजय पुन्हा एकदा राऊत आपल्या मैदानात दिसतील. येस, आणि नुसतेच नाही, तलवार घेऊन दिसतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. एक महत्त्वाची बातमी, नवनीत राणा भविष्यात माजी खासदार राहणार नाही असं फडणवीस म्हणाले. तर लोकांच्या आशीर्वादाने नवनीत राणा माजी खासदार राहणार नाहीत. अमरावतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केले. जिनका आपके साथ दिल का रिश्ता है, पारिवारिक रिश्ता है, ऐसी हमारी छोटी बहन, हमारी माजी खासदार, और आपके आशीर्वाद से जो माजी नहीं रहेगी ये हम सभी को पक्का पता है, ऐसी नवनीत राणा. एक महत्त्वाची बातमी, मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. काही लोक म्हणायचे निवडणुकीआधी योजना बंद होणार असं मुख्यमंत्री यांनी म्हणत ही ग्वाही दिली आहे. लाडकी बहीण योजना अद्यापही सुरू आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं, सुरू केलं होतं, आता हे सगळं बंद करून टाकतील. यांना 2/3 या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे. काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार. 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही. आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही. बहिणींची योजना सुरूच राहील. कल्याण डोंबिवलीमध्ये युतीत निवडणुका झाल्या पाहिजेत असं श्रीकांत शिंदे म्हणाले. महायुतीचा महापौर असला पाहिजे, मैत्रीपूर्ण लढत आहे आणि हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे असंही श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय. काही ठिकाणी युतीमध्ये लढत आहे तर काही ठिकाणी वेगवेगळी लढत आहे असं सुद्धा श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा आजूबाजूच्या महानगरपालिका असतील, मला वाटतं या सगळ्या महानगरपालिकेमध्ये युतीमध्ये ज्या आहेत ह्या निवडणुका झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये कोण काय वेगळं बोलत असेल तर कोणाला काय आजमावायचं असेल तर आता काही नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. आंबिवली स्टेशन बाहेर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ झालाय. हिंदू धर्माविरोधात द्वेष पसरवणारी पुस्तकं विकत असल्याचा आरोप होतोय. कार्यकर्त्यांना पुस्तकांचं स्टॉल बंद करण्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय. स्टॉल चालकावर गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई करावी अशी ही मागणी होतीये. आणि आता बातमी पुण्यातनं. पुण्यातील टाकवे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जादूटोणा केल्याचा संशय आहे. शाळेच्या पटांगणात लिंबू, अंडी, कुंकू आणि कागदाचे काही तुकडे सापडलेत. ग्रामपंचायत आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. शिवाय विद्यार्थी आणि पालकांमध्ये यामुळे काही काळ भीतीचंही वातावरण निर्माण झालं होतं. आता पाकिस्तान संदर्भात एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा एक हवाई हल्ला झाल्याची माहिती समोर येते. पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये 9 निष्पाप बालकांसह 10 जणांचा मृत्यू झालाय. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारकडून पाकिस्तानच्या या हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. दहशतवादी पाकिस्तानचा हा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय.